नमस्कार मित्रांनो, आज आहे दिवस दुसरा आणि तुम्हाला माहिती असेल की कालच्या दिवशी आमच्या चौकामध्ये हळद झाली होती आणि त्या हळदीमध्ये लोकांनी इतकी मजा केली. लोक खूप जास्त नाचलेले होते त्याच्यामध्ये आणि खूप जास्त म्हणजे फटाके वगैरे पण फोडलेले होते आणि जे पताके वगैरे ते तर खूपच जास्त उडवलेले होते. तुम्ही बघू शकता ते पताके इथं नाही तर लोकांच्या धाब्यावर सुद्धा उडालेले आहे आणि त्याच्यावाले 1, 2, 3, 4 बुबुल बनलेले. तर मग आम्ही एकत्र केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता तिथं 4 बोर्ड बनलेले आणि ते पताके जमिनीवर नाही तर आमच्या धाब्यावर सुद्धा उडालेले आहे. तुम्ही बघू शकता इथं वातावरण एक नंबर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की जी काही हळद झाली आहे की आता जेवायला जायचं आहे आपल्याला, कारण की लग्न आहे संध्याकाळचं आहे. पण चेतन म्हणतो की आपण आताच जाऊ आणि त्याच्यासोबत नक्षी म्हणतो की आपण बी जाऊ आता. पण आता थंडीचं वातावरण आहे म्हणून आता सगळेजण ते जे पताके जमा केले ते पताके सगळे जाळून तिच्यावाली शेकोटी केली आणि त्याच्यामध्ये आता सगळेजण अंग ते शेकूर आले म्हणजे सर्वांना ऊन लागेल. आणि साई दोघं जण जात आहे आम्ही जेवायला. तुम्ही बघू शकता वातावरण खूप जास्त भारी झालंय आणि आता रस्त्यावर आम्हाला दिसलेले बाबा ते त्यांच्या गाड्या घेऊन पण जात आहे. पण आम्हाला जायचं आहे पाटील मंगल कार्यालयामध्ये, तर त्याचा रस्ता आहे डाव्या साईडकडून. तर आम्ही डाव्या साईडकडून ओढालेलो आहे आणि आता दोघं जण आणि आमच्यासोबत काका पण आहे, तिघं जण आम्ही जातोय. तर डाव्या साईडला हॉल आहे आणि उजव्या साईडला मंडप आहे. बघू शकता आपल्याला जायचं आहे डाव्या साईडला. तर डाव्या साईडला गेलो आहे. आता आपण डायरेक्ट जेवायला बसू. जेवायला बसलोय. पान पण आले आपल्याकडे. सगळ्यात अगोदर पान आलं, नंतर वाटी आली, नंतर शेव आली आणि नंतर भात आला. बघू शकता भातामध्ये वरण, नंतर पुडी पण आली, नंतर जिलबी आली आहे लाल कलरची म्हणजे गुळाची जिलबी आली आणि भाजी आली आहे मटकीची भाजी आणि लास्टमध्ये मीठ. तर हे सर्व प्रकारचं असं जेवण करून आता आम्ही जातोय घरी. तुम्ही वातावरण बघू शकता खूप जास्त ऊन पडलेलं आहे आणि आपल्याला डॉन भेटलेला आहे रस्त्यावर. तर जेवण वगैरे झालंय, आता आम्ही घरी जातोय. तर आम्हाला काय दिसतं अचानक रस्त्यावर? डॉगेश भाई डॉगेश भाई दिसतो आम्हाला रस्त्यावर आणि त्याच्यानंतर आम्ही घरी पोचतो. घरी पोचल्यावर मी साईला सांगतो की गाडी आहे ना तिथं नको लावू, तिकडं आपल्या घराच्या मागच्या साईडला लावणे, कारण की तिथं ट्रॅफिक जमा होते. साईने ऐकलं आणि साईने गाडी लावून आला. आता त्याला म्हटलो की चला त्या घरामध्ये. आजचा व्हिडिओ इथं संपलेला आहे आणि जे लग्न आहे ते रात्री होणार आहे. म्हणून मी साईला म्हटलो की आता तुझा जो अभ्यास राहिला आहे तो करून घे आणि त्याच्यासोबत मॅच पण पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर